हेरले गावच्या हद्दीत गट क्रमांक 7B या ठिकाणी इंडस कंपनीच्या मोबाईल टॉवर उभारणीचं काम सुरू आहे. टॉवरचं काम सुरू असलेल्या ठिकाणापासून 100 मीटर अंतरावर शाळा आहे. शालेय विद्यार्थ्यांबरोबरच स्थानिकांच्या आरोग्यासाठी हा टॉवर घातक ठरणार असल्याचं सांगत स्थानिकांनी टॉवरला विरोध केलाय. स्थानिक ग्रामपंचायतीनं सुद्धा टॉवरच्या कामाला विरोध केलाय. असं असताना जिल्हा परिषदेची कोणतीही परवानगी न घेता पोलीस बंदोबस्तात टॉवरचं काम सुरू असल्याकडे मोबाईल टॉवर विरोधी कृती समितीचे निमंत्रक उत्तम पवार यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी जिल्हा परिषद सीईओंचं लक्ष वेधलं. ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांनी आज सीईओ कार्तिकेयन यस यांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन करत टॉवरचं काम तातडीनं बंद करावं अशी मागणी केली. हेरले गावात जो इंडस कंपनीचा बेकायदेशीर टॉवर मोबाईल टॉवर उभा केला जात आहे याच्या विरोधात त्या बांधकामाला स्थगिती मिळावी यासाठी आम्ही जिल्हा परिषद दालनात आलो आहोत. जिल्हा परिषद सीईओ यांना आत्ताच आम्ही भेटलो आणि सदरच्या टॉवरचं बांधकाम हे बेकायदेशीर असून सदरचा टॉवर हा शाळेच्या 100 मीटर आत असून स्थानिक लोकांचा तिथं विरोध असतानासुद्धा व ग्रामपंचायतचा विरोध असतानासुद्धा अगदी जोर जबरदस्तीनं जे कामकाज चालू आहे बांधकाम ते तात्काळ थांबवण्याबाबतचं निवेदन देऊन मागणी केली आहे आणि सदरच्या निवेदनावर तात्काळ आदेश करण्याचे सीईओ साहेबांनी पण आम्हाला अभिवचन दिलेलं आहे. जर या अभिवचनाच्या अनुषंगानं तात्काळ आदेश नाहीच झाले तर संबंधित ह्याच्या टॉवरच्या विरोधात आम्ही कायदेभंग आंदोलन पुकारून जिल्हा परिषद सीईओ यांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन करणार. या ठिय्या आंदोलनात अर्जुन पाटील, अमीन बारगीर, शुभांगी चौगुले, उर्मिला कुरणे या ग्रामपंचायत सदस्यांबरोबरच गोविंद आवळे, आमिर जमादार, समीर पेंढारी, समीर हजरतभाई यांच्यासह हेरले ग्रामस्थ सहभागी झाले होते.